2004 मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पदाची संधी होती. भुजबळ, आबा पाटील किंवा मला मुख्यमंत्री पद मिळालं असतं, पण शरद पवारांनी काँग्रेसला मुख्यमंत्री पद द्यायला सांगितलं होतं, असं वक्तव्य अजित पवारांचं आहे. तर धरणाबद्दलच्या एका वक्तव्यानं माझं वाटोळं झालंय. आता मी शब्द जपून वापरतो आणि तेव्हापासून ठरवलंय चांगलं बोलायचं. या अजित पवारांच्या वक्तव्यानंतर बारामतीमधील सभेत एकच हशा पिकलेला पाहायला मिळाला. बाहेरनं भाजपला पाठिंबा 2014ला दिला, आपण हो म्हणालो, कारण साहेबांनी निर्णय घेतला, साहेबांचा शब्द अंतिम. ह्या सगळ्या गोष्टी केल्या. त्यांची कारकीर्द होती, त्या कारकिर्दीमध्ये ते जे म्हणतील ते करण्याच्या करता आपण मागं पुढं बघितलं नाही. एकदा मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला मिळत होतं 2004ला. साहेबांनी सांगितलं घ्यायचं नाही, काँग्रेसला द्यायचं, आपण दिलं. वास्तविक कदाचित भुजबळ साहेब झाले असतील, कदाचित आर पाटील झाले असतील. जर माझ्या नशिबात असतं तर मी पण झालो असतो. मी आपल्याला जबाबदारीनं सांगतो, झाकून राहत नाही. अलीकड क्लिपा मी असंच आहोत, त्या निंबोडीमध्ये असे गाव गोंगडी बैठक होती, कॅमेरा नव्हता बिवता काही नव्हता, आणि सगळंच आपल्या भाषेत बोलायला गेलो. काय आता काय तिथं काय करावं, काय धरणात तिच्या आयला माझं वाटोळं झालं. परत कानाला खडाच लावला. कॅमेरा असो नसो सारखं मेंदूला सांगत असतो, नीट बोलायचं, नीट बोलायचं, नीट बोलायचं. शब्द कुठला चुकीचा जाऊन द्यायचा नाही, जाऊन द्यायचा नाही, जाऊन द्यायचा नाही. मुद्दा ब्रेकिंग न्यूजला द्यायचा नाही, द्यायचा नाही, द्यायचा नाही.